दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टिस वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्यानंतर आता या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय। यामध्ये त्यांच्या घरात पोत्यांमध्ये भरलेल्या नोटा दिसत असून ज्यामधल्या काही नोटा जळालेल्या दिसत आहेत। सुप्रीम कोर्टानं आपल्या वेबसाईटवर हे फोटो शेअर केले आहेत। एवढी रोख रक्कम कुठून आली याचा तपास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे। IPL मधील सलामीच्या सामन्यात RCBनं KKRवर 7 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवलाय। या दरम्यान विराट कोहलीनं मोठा विक्रम करत IPLच्या इतिहासात 1000 धावांचा टप्पा गाठलेला आहे। विराट शिवाय डेव्हिड वॉर्नर आणि रोहित शर्मा यांनीही याआधी 2-2 संघांविरुद्ध 1000 धावांचा टप्पा गाठला होता। महाराणी अबक्का यांच्या 500व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यांना अभिवादन करत समाजाने त्यांच्या गौरवशाली जीवनातून प्रेरणा घ्यावी असं आवाहन केलं आहे। त्या अजिंक्य रणनीतिकार आणि एक धाडसी शासक होत्या असे गौरवोद्गार सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी काढले आहेत। बेंगळुरूमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचा आज शेवटचा दिवस आहे। तब्बल 5 वर्षांनंतर अभिनेता सुशांत राजपूत याच्या मृत्यूबाबतचं महत्त्वाचं निरीक्षण समोर आलंय। CBIनं आपल्या अहवालात ही आत्महत्या असल्याचं मान्य करत त्याच्यावर कोणीही जबरदस्ती केलेली नाही असं निरीक्षण नोंदवलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणात जिच्यावर संशय होता त्या रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाली आहे। सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता। अमेरिकेतील व्हर्जिनिया या ठिकाणी एका स्टोअरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे आणि या घटनेत भारतीय वंशाचे प्रदीप कुमार पटेल आणि त्यांची मुलगी उर्वी या दोघांचीही हल्लेखोराने हत्या केली आहे। जॉर्ज फ्रॅझर असं ताब्यात घेण्यात आलेल्या 44 वर्षीय हल्लेखोराचं नाव आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत। मनसेत काही नवीन पदांची घोषणा करत ही जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर ठाकरे यांनी सोपवली आहे। मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्यावर तर अमित ठाकरे यांच्याकडे शाखाध्यक्षांची जबाबदारी देण्यात आली आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून उसळलेल्या हिंसाचारानंतर नागपुरात सलग 6 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती। आज दुपारी 3 वाजल्यानंतर नागपूर शहरातील संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे। मात्र काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम असणार असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून असतील। देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे महाराणा प्रताप आणि इथल्या परंपरा मातीशी जोडले गेलेले दारा शुकोह हे भारताचे आयकॉन होऊ शकतात असं बंगळुरूमधील चिंतन बैठकीदरम्यान संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी स्पष्ट केलं आहे। दिल्लीतील औरंगजेब मार्गाचे नाव बदलून डॉक्टर अब्दुल कलाम मार्ग करण्यात आले यामागे निश्चित काही कारण होते। तसंच देशातील लोकांनी आपण कोणाला आयकॉन मानायचे ठरवायला हवे असे मत त्यांनी मांडले आहे। 23 मार्च 1931 रोजी लाहोर तुरुंगात युवा स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ब्रिटिश सरकारनं फाशी दिली होती। भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या बलिदानाचा दिवस हा दरवर्षी शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो। या दिवसाकडे राष्ट्रीय एकता आणि अभिमानाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं। शहीद दिनानिमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय विश्रामगृह इथे या तिन्ही क्रांतिकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे। राजस्थानातील बांसवाडा, डुंगरपूर आणि प्रतापगड या 3 जिल्ह्यांमध्ये गेल्या 4 महिन्यात 100हून अधिक आदिवासी कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आहे। या कुटुंबांनी पैसे, वैद्यकीय उपचार आणि चांगल्या राहणीमानाच्या आमिषानं ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता। त्यामुळे आता येथील दुर्गम भागातील चर्चचे पुन्हा एकदा मंदिरात रूपांतर केले जात आहे। अनेक आदिवासी कुटुंबांनी मंदिरांमध्ये हिंदू देवदेवतांचे फोटो आणि मूर्ती स्थापित करण्यासाठी निधीही दिला आहे। तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या। उद्या पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वाच्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत रहा वृत्तम मराठी।